नमस्कार मित्रांनो, आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस। नवरात्रीच्या 6व्या दिवशी आपण देवीचे 6वे रूप बघूया। 6वे रूप आहे कात्यायनी देवी। हिंदू धर्माप्रमाणे 6व्या दिवशी नवदुर्गा हिचे 6वे रूप म्हणून कात्यायनी देवीची पूजा केली जाते। कात्यायन ऋषींच्या प्रार्थनेनुसार महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने त्यांच्या घरी जन्म घेतला आणि नवरात्रीच्या काळामध्ये महिषासुराचा वध केला, म्हणूनच तिला कात्यायनी म्हणून ओळखले जाते। मान्यतेनुसार कात्यायनी देवीच्या पूजेने विवाहित स्त्रियांना सुख समृद्धी मिळते आणि अविवाहित मुलींना चांगला वर मिळतो। मंत्र आहे, चंद्रहा सोज्वल करा शार्दूल वरवाहना कात्यायनी शुभम दधात्य देवी दानव घातिनी। अर्थ आहे, ज्या देवीच्या एका हातात चंद्रासारखी चमकणारी तलवार आहे, जी सिंहावर स्वार आहे, जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्ती रूपात स्थिर आहे, त्या राक्षसांचा वध करणाऱ्या देवी कात्यायनीला माझा नमस्कार असो। विवाह इच्छेसाठी विशेष मंत्र। कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः। या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हा मंत्र पूजा करताना किंवा ध्यान करताना म्हणावा। बीज मंत्र आहे, क्लीं श्री त्रिनेत्रायै नमः। या बीज मंत्राचा जप 108 वेळा पूजा झाल्यानंतर करावा। महिषासूर राक्षसाचा वध करणाऱ्या या देवीला दानव घातिनी म्हटले जाते। त्यांच्या उपासनेमुळे साधकांची आज्ञाचक्रामध्ये मन स्थिर होते आणि म्हणूनच आपले आज्ञाचक्र जागृत होते। आता आपण पाहू आज्ञाचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी योगासने। ही योगासने मी फक्त माहितीसाठी देत आहे, जेणेकरून आपण नक्की काय करत आहोत, कशासाठी करत आहोत ह्याचे आपल्याला भान राहते आणि समजून केल्याने त्याचा रिझल्ट लगेचच मिळतो। योग करताना नेहमी प्रोफेशनल टीचर समोर करावे। आज्ञाचक्र सक्रिय करण्यासाठी योगासने आहेत, त्राटक, बालासना, सर्वांगासना, पद्मासनात किंवा सिद्धासनात बसून ओंकार जप करणे। पुन्हा भेटू देवीच्या 7व्या रूपासह। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।